गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. सकाळची सुरुवात झालेली आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि माझी अंघोळ उरकलेली आहे. अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम जे काम केलं जातं, मी सकाळी लवकर उठते आणि त्याच्यानंतर अंघोळ झाल्यावर सर्वप्रथम जे माझं काम असतं ते म्हणजे माझ्या देवाची पूजा. तर स्वामींवर माझं नितांत प्रेम आहे आणि ते मला शब्दात सांगणं पॉसिबलच नाही आहे आणि शक्यच नाही आहे. माझं स्वामींवर इतकी श्रद्धा आहे आणि स्वामींच्यामुळं जे काही आहे ते आहे. त्यामुळं सकाळची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने झाली तर दिवस खूप छान जातो असं म्हणतात आणि म्हणूनच मी आता व्लॉग शूट करायला घेतला आहे. खूप सुंदर सुरुवात झालेली आहे आणि स्वामीमय सकाळच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आत्ता मी देवपूजा केलेली आहे. देवपूजेनंतर घरातलं वातावरण एकदम प्रसन्न राहतं, मन शांत राहतं, सगळीकडे पॉझिटिव्हिटी फील होते, कामाचा नवीन उत्साह निर्माण होतो. त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये अंघोळीनंतर आपल्या घरामध्ये नित्य नियमानं देवपूजा ही झालीच पाहिजे. देवपूजेमुळं आपल्या घरातील वातावरणाबरोबरच आपलं मनही प्रसन्न राहतं आणि आपल्याला नवीन काहीतरी करण्याची उमेद निर्माण होते, निराशा दूर होते, आशा निर्माण होतात आणि दिवस चांगला जातो, आनंदी जातो, प्रफुल्लित जातो. या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडतच असतात. त्याचबरोबर आपल्या रोजच्या कामांमधून आपल्याला काढायला वेळ नसतो, पण थोडा वेळ तरी आपण आपल्या भक्तीसाठी किंवा आपल्या देवासाठी आपण काढलाच पाहिजे. कारण की नुसतं फळाची अपेक्षा न करता कर्मही केलं पाहिजे आणि थोडंसं तेही अंधश्रद्धा करायची नाही, पण श्रद्धा नेहमी ठेवावी असं म्हटलं जातं. म्हणून मी रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा अंघोळ झाली की पहिलं काम माझे असतं ते देवपूजा. देवाची पूजा झाली, देवाला नमस्कार केला मन भरून, आशीर्वाद घेतले परमेश्वराचे. आपल्या ज्या काही इच्छा, अपेक्षा, आशा किंवा आपले जे काही प्रॉब्लेम असू दे किंवा आनंद असू दे तोही देवाशी शेअर केला तर आपला दिवस नक्कीच सफल होतो. आपलं कार्य जे आहे ते नक्कीच चांगल्या मार्गस्थ होतं. म्हणून देवपूजा ही नेहमीच केली पाहिजे बरं का. तर हॅलो, हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वामीमय सकाळच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आहे बुधवार आणि आज आपण ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे. तर मस्त अशी देवपूजा झाली, स्वामींचं नामस्मरण केलं आणि सकाळची देवपूजा केली की फार दिवस छान जातो आणि घरातलं वातावरण प्रसन्न राहतं आणि आपल्या आयुष्यातही सगळे छान छान होतं स्वामींच्या आशीर्वादानं. तर मस्त अशी देवपूजा केलेली आहे, मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. तर देवाचं नामस्मरण केलं आणि देवाचीही तुम्हालाही आशीर्वाद मिळावे यासाठी देवाऱ्याचा पूर्ण व्ह्यू घेतलेला आहे. मस्त दिवा तेवत आहे आणि छान असं अगरबत्ती लावलेली आहे. सगळं घरभर सुगंध येत आहे आणि त्याच्यानंतर थेट मी आलेली आहे किचनमध्ये. कारण की माहीला ना सकाळच्या टायमिंगमध्ये खायला लागतं आणि डब्याला मी तुम्हाला आत्ता सांगितलंच आहे की मी आज काहीतरी बनवणार आहे. तर छानशी रेसिपी शूट करायसाठी मी किचनमध्ये आले आहे. किचनमध्ये आल्यावर रेसिपीला सुरुवात केली. मी या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले जे काही धने, जिरे, ओवा आणि बडीशेप होती ते बारीक करून घेतलेली आहे ते दाखवलं. त्याच्यानंतर ती पावडर दाखवली आणि आता कढईमध्ये छान असं तेल गरम करायला ठेवलं आहे. सोबत बटाटेसुद्धा सोलून घेतलेले होते मी आणि छान असं ते बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी सगळ्या हिरवी मिरची, लसूण, परत कढीपत्ता तुम्हाला सांगते, कोथिंबीर, ह्या सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत आणि छानसं वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे ओबडधोबड असं. आणि बघा कसं दिसते वाटण. आता ते कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि त्या गरम झालेल्या तेलामध्ये मी ते टाकलेलं आहे आणि पटकन जे मला बनवायचं आहे त्या पदार्थासाठी छान अशी भाजी बनवून घेतलेली आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल या मसाल्यावरनं, पण वाहींचे बरेच जण म्हणतील की बटाटे वडे करते की काय, तर नाही, बटाटे वडे नाही करणार आहे. आता ह्याच्या पुढं जी गोष्ट आहे ती बघितल्यानंतर तर तुम्ही कन्फर्मच होऊन जाल. मस्त अशी भाजी पहिल्यांदा तयार करून घेतली. भाजीमध्ये ह्या मसाल्याबरोबर चांगलं भाजल्यानंतर मीठ टाकलं, हिंग टाकला आणि परत परतवून घेतला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत. मसाल्याला जेव्हा तेल सुटलं तेव्हा त्याच्यामध्ये फ्रोझन केलेले वाटाणे जे आहेत आपले हिरवे ग्रीन पीस तेही मी ॲड केलेले आहेत. मीठ ॲड केलं. मिठामुळं काय होतं, लवकर शिजून निघतं पटकन आणि तेल सुटतं भाजीला आणि चवीला तर इतके अप्रतिम लागतात ना की काय विचारूच नका. खूप छान असा म्हणजे एकदम टेस्टी आणि चविष्ट समोसे तयार होतात बरं का. तर मस्त माहीला विशेष म्हणजे बाहेर केलेले समोसे अजिबात आवडत नाही, बाहेरून आणलेले. घरीच बनव म्हणते, तू बनवलेले छान असतात असं असतं तिचं. त्यामुळं मग मी तिच्यासाठी बनवतेच नेहमी. हळद टाकली थोडीशी,
मसाला चांगला परतवून घेतला. मसाला परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ग्रीन पीस टाकले. मी आत्ता बोलल्याप्रमाणे ग्रीन पीस टाकल्यानंतर पुन्हा आता थोडंसं कसं आहे, कंजेस्टेड असल्यामुळे सगळं साहित्य ठेवावं लागतं आसपास. आणि चहा ठेवला होता पलीकडे, तर त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे. कारण मला चहा घ्यायची सवय. सकाळी उठल्यावर मला देवपूजा झाली, स्वयंपाकाला सुरुवात केली की मला थोडासा चहा हा लागतोच. कारण चहानं मला, चहा जर पिला नाही ना तर एनर्जीटिक असं वाटत नाही. असं वाटतं अस्वस्थ आपण काहीतरी विसरलो आहे, काहीतरी चुकलं आहे असं वाटत राहतं. तर वाटाणे टाकलेले आहेत बघा. आणि शिजल्यानंतर वाटाणे कसे टुपटुपीत फुगलेत. इकडं बटाटे सोलून घेतले होते छान असे. आणि सोललेले बटाटे मी काही कट करून वगैरे टाकलेले नाही आहेत. सोललेले बटाटे त्या मसाल्यामध्ये ना डायरेक्टली फोडून टाकले, हातानंच फोडले आणि त्याच्यात टाकले. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली. कारण की माझा एक गुणधर्म आहे की मला कोणत्याही पदार्थामध्ये कोथिंबीर टोमॅटो नसेल ना तर मला करमत, म्हणजे असं खाऊच वाटत नाही ती गोष्ट. आमटीचा असा पातळ पदार्थ असेल तर मला हे टोमॅटो हा लागतोच. आणि कोथिंबीर प्रत्येक पदार्थामध्ये मला कोथिंबीर लागते, फक्त गोड पदार्थ सोडून त्याच्यात कोथिंबीर ही लागते. तिखट कोणताही पदार्थ असेल ते कोथिंबीरशिवाय मला ते खाऊच वाटत नाही, मी खात पण नाही तसं. आणि आता मी तुम्हाला हिरवी मिरची का दाखवली माहिती आहे का? माझ्याकडून काय झालं होतं, मगाशी हिरव्या मिरच्या ज्यावेळेस मी मिक्सरमध्ये घातल्या, भांड्यामध्ये मिक्सरच्या, त्यावेळेस ती मिरची राहिली होती आणि ती ह्याच्यात आली आणि मला ती गंमत वाटली म्हणून मी तुम्हाला ती दाखवली. पुन्हा टेस्ट करून बघितलं, थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी त्याच्यात मीठ घातलेलं आहे परत वरून. आणि पुन्हा चांगली परतवून घेतली, हाताने मीठ टाकलं आणि चांगली भाजी परतवून घेतली, चांगली मिक्स करून घेतली, एकजीव भाजी झाली एकदम. तेव्हाच मी ते मग थोडंसं गॅसची फ्लेम कमी करून ठेवली, चांगली परतवली. वाफ येते आहे बघा भाजीला, एकदम स्मॅश एकदम बारीक बटाटा झाला आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण किसून किंवा चिरून असे टाकतो तेव्हा ते मसाला पूर्ण लागत नाही बटाट्याला आणि मग थोडंसं खाऊ वाटत नाही, कशी चव येत नाही तोंडाला. आणि माझ्या लेकीचं असतं, मम्मा ते छानच झालं पाहिजे असं असतं. म्हणजे असं ती म्हणणार नाही की आहे तसं ठीक आहे, म्हणजे ती ॲडजस्टमेंट ही करते, पण जो पदार्थ बनवते मम्मा छान झाला बरं का असं म्हटलं ना तिने मम्माला बरं वाटतं. आता भाजी एकजीव होते तोपर्यंत गॅसची फ्लेम कमी करून मी ठेवली आणि चहा घेतलेला प्यायला. तर तो चहा पण दाखवते. भाजीचा गॅस बंद केला आणि भाजी थंड व्हायला ठेवली. आणि आता पीठ घेतले. याच्यावरनं तुम्हाला 100% कळलं असेल आणि माझ्या बोलण्यात पण 2-3 वेळा उच्चार झालेलाच आहे. तर आज आपण बनवते मस्त असे समोसे. त्याच्यासाठी मी मैद्याचं पीठ घेतले, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आता ओवा टाकते, भरपूर असा ओवा टाकलेला आहे. आणि ओव्यानंतर आता त्याच्यात मस्ट जे इन्ग्रेडियंट खूप महत्त्वाचं आहे की अशा गोष्टीमध्ये टाकलंच पाहिजे तरच त्याला चांगली टेस्ट येते किंवा त्याचा जो क्रंचीनेस असतो तो टिकून राहतो. हे काळं म्हणजे काय, तुम्ही बरेच जण गेस करतील सुद्धा. हे काळं म्हणजे काय माहिती आहे का, कलोंजी आहे. तर ही आपण जे समोसे आणतो त्याच्यामध्ये असतेच. आता त्याच्याबरोबर ह्या सगळ्याबरोबर मला ह्याच्यात मेन इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, तो म्हणजे काय, तर ते म्हणजे आपल्या खाद्यतेल असतं. तर ते मला टाकायचं आहे. त्याच्यात मी भरपूर असं तेल टाकलेलं आहे, मोहन म्हणून. बरेच जण गरम करून टाकतात, पण मला खूप वेळ झालेला त्यामुळे मी पटकन टाकलं. आणि असंही चालतं, असं काही नाही एवढं. तर 3 पळ्या तेल ॲड केलं. आणि आता हे जोपर्यंत हातामध्ये पिठाचा गोळा होत नाही ना तोपर्यंत मिक्स करायचं, छान असं चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करून घेतल्यावरती खारीला कसे लेअर येतात असं पीठ जर झालं तर तोपर्यंत मळायचं आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा. आता हे मी तेल सगळं मिक्स करून घेतले पिठामध्ये. बघा कसा गोळा होतोय आणि मी तुम्हाला दाखवते बघा आता कसा गोळा झालेला आहे तयार. तर मस्त असा पिठाचा गोळा तयार झालाय बघा, व्हायला लागलाय गोळा तयार. त्यामुळे मी आता त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून मस्त असं पीठ मळून घेतलं आणि घट्टसर असा गोळा मळून घेतलाय मी. काय तो एकदम हलका किंवा एकदम म्हणजे पातळ असं काय मळलेला नव्हता, एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. कधी पण समोस्याला त्यावेळेसच ते समोस्याचा मेन क्रंच येतो. आणि मस्त घट्ट गोळा मळून घेतला छान. मी दाखवलंय बघा कसला भारी दिसते बघा, एकदम पांढरा शुभ्र. बघूनच खाऊ वाटते की बाबा आता खायचंच आहे असं वाटते. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅसवर कढई ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम कमी होती, ती वाढवलेली आहे. आता तेल टाकताना खूप मज्जा आलेली आहे सकाळी मला. काय झालं, मी पहिल्यांदा थोडंसं तेल टाकलं, मग विचारायला किटलीमध्ये पण तेल आहे, मग ते पुन्हा टाकलं.
तरी मला असं वाटायला लागलं की तेल कमी आहे, म्हणून मी पुन्हा ते कॅन घेतलं आणि किटलीतलं संपलं म्हणून परत कॅननं तेल ओतलं. आता तुम्हाला दिसते बघा, थोडं थोडं वरती कढईमध्ये भरपूर तेल झालेलं आहे. तर पुन्हा तेल ओतून घेतलं, भरपूर असं तेल ओतलेलं आहे बघा. तेल भरपूर दिसते की नाही तुम्हाला, जवळपास पाऊण किलोपर्यंत तेल ओतलं असेल मी कढईमध्ये. कारण की कसं आहे, समोसा बघा तुम्हाला मी दाखवते आता. कारण की समोसा ज्यावेळेस आपण बनवतो तो समोसा बऱ्यापैकी त्या तेलामध्ये डुबला पाहिजे असा, तरच तो समोसा म्हणजे चांगल्या पद्धतीने भाजला जातो. आणि आता मस्त पारी तयार करून घेते. पहिल्यांदा भीती वाटत होती की पहिला एक करून बघावं का काय, पण काय नाही, मी डायरेक्टली व्हिडिओला स्टार्टच केलेलं आहे. मस्त असं समोसाची पारी तयार करून घेतली. इतका भारी आणि एकदम गोलमटोल असा म्हणजे त्याचा शेप आला होता ना. सगळे समोसे खूप छान आणि टेस्टी झालेले होते सकाळी. तर मी तुम्हाला दाखवते कसं कोण तयार झाला आहे. आणि त्या कोणामध्ये भरपूर भाजी घालायची, खंजूसपणा अजिबात करायचं नाही, नाहीतर सगळं पीठच खायला लागतं आपल्याला. भरपूर भाजी घालून मी ना तो समोसा पॅक करून घेतला आहे बघा, कसं छान हलवाई स्टाईल. एकदम भारी समोसा बनवलाय की नाही बघा बरं. बघूनच खाऊ वाटते, तोंडाला पाणी सुटते तो समोसा बघितल्यावरच. आणि सकाळची वेळ खूप घाई गडबडीची असते, त्यामुळं बरेच जण म्हणतील की काय चेहरा दिसत नाही, असं काही नाही आहे. पण कसं घाई गडबडीच्या वेळेत ना जसं होईल तसं ॲडजस्ट करावं लागतं. बरेच जण म्हणतात समोसा पॅक करताना कडेला पाणी लावायचं वगैरे असं म्हणतात, पण तशी काही गरज नाही वाटली, कारण पीठ चांगलं मळलेलं होतं आणि तेल ऑलमोस्ट तापलेलं आहे, म्हणून मी समोसे ॲड करून घेते तेलामध्ये. लागलीच मी परत समोसे बनवले बघा, किती सारे समोसे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. हलवाई कसे कढईवरून समोसे टाकतात तसं मी पण टाकलेलं आहे. मिठाईवाल्याच्या दुकानात जर गेला तर जिथं समोसे बनवतात तिथं जर बघितलं तर खूप सारे समोसे ॲड केलेले असतात. तसंच मी तेलाच्या तुलनेत समोसे ॲड करून घेतलेत भरपूर, इतके भारी कुरकुरीत ना. आत्ताही बघितल्यावर असं वाटते की एखादा गरम गरम पटकन घ्यावं आणि खाऊन घ्यावं असं, कारण सकाळी खाऊन झाले ना, त्यामुळं असं वाटायला लागले की आता परत बनवावी की काय. इतके भारी समोसे झाले होते. मस्त असे समोसे तयार झालेले आहेत, खायला तयार आहेत एकदम. आणि आलटून पलटून चांगले मी भाजून घेतलेले आहेत तेलावरती. फायनली माहीसाठी जायची तयारी झाली आणि माहीला खायला दिले. छान असं ते गरम गरम तेल होतं आणि आपल्याला एक सवय असते महिलांना की एका दगडात दोन पक्षी मारायचे. या म्हणीला साजेसं मी काय केलं,
आज मस्तपैकी आळूच्या वड्या बनवलेल्या होत्याच, मग त्या पटकन गरम गरम तेलात तळून घेतल्या. डबा भरून झाला. आता माहीला जायची वेळ झाली होती. माहीला सोडून आले, सगळी कामं वरली, क्लासच्या बॅच घेतल्या आणि आवाजचे 12:30. आता इथून पुढे तर दुपारचे वाजलेले आहेत 12:30 आणि आत्ता माझं काम आवरलेलं आहे. तर कामं आवरली. सकाळी छान असा स्वयंपाक केलेला आहे. त्याच्यामध्ये छान समोसे बनवलेले होते माहीला डब्याला, कारण आज वेनसडे होता. तर माहीच्या शाळेमध्ये वेनसडे दिवशी काहीतरी विशेष असं द्यायचं असतं डब्यामध्ये. रोजचं तेच ते चपाती भाजी असं नको, मग ते होममेड फूड द्यायचं असतं किंवा फ्रूट असतं. पण फ्रूट रोज नेते नाश्त्याला, म्हणून आज म्हटली मम्मा माझ्यासाठी ना समोसे बनवशील का गं तू, असं तिनं मला विचारलं होतं. तर मी तिला बोलले होते हो मी तुझ्यासाठी बनवते बोलून. तर मी तिच्यासाठी समोसे बनवले. इतके भारी झाले ना की काय विचारूच तर काय, एकदम छान घरगुती समोसे झालेले आहेत. समोसे बनवले. नंतर म्हटलं आता जेवायला काय करायचं, त्यासाठी 2 भाकरी केल्या. आळूच्या वड्या होत्या, रोल केलेले, तर ते रोल तळले छानपैकी. आळूच्या वड्या पण तळून घेतल्या. 2 भाकरी, समोसे, असा बेत होता सकाळचा छान. माहीला शाळेत ड्रॉप करून आले. त्याच्यानंतर माझ्या क्लासच्या 2 बॅच घेतल्या. आता क्लास कोणते आहेत तर त्याचाही त्याबद्दल सांगणारच आहे, असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मस्तपैकी नंतर आल्यावर चहा घेतला, कारण खूप धावपळ असते सकाळची, खूप धावपळ होते ना म्हणून. आणि मग त्याच्यानंतर घरातली कामं आवरली. आत्ता वाजलेले आहेत 12:30 आणि 12:30 वाजता आता माझं काम उरकलं आहे. आणि नुकतंच मी आता जेवायला घेऊन बसणार, तोपर्यंत म्हटलं आता व्लॉग शूट केला आहे तर आपण व्लॉग अपलोड करायला हवा. तर व्लॉग तरी बनवते, पण सकाळपासूनचं आजचं जे रुटीन होतं ते मी जवळपास तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये फक्त घरातली कामं नाही मेन्शन केली, स्वयंपाक केलेला मेन्शन केला आहे. म्हणजे छान खूप, पण खूप सुंदर. आणि वड्या तर इतक्या भारी तळल्या गेलेत ना, कुरकुरीत एकदम. तर व्लॉग मस्त असा व्लॉग आहे आणि हा व्लॉग एन्जॉय करा, तुम्ही बघा सगळेजण. आणि ह्याच्यातही अजून काही सुधारणा करायच्या असतील तर मला नक्की माझ्यापर्यंत तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या पोहोचवा. माझ्या परीने जितकं होईल तितकं करण्याचा मी प्रयत्न करतच आहे. आणि तुमच्या सपोर्टची मला नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. तर मला खूप सपोर्ट करा. आपले व्हिडिओ जर व्हिडिओ आवडल्यानंतर एक लाईक करायला मात्र विसरू नका. छानसा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि व्हिडिओ आणि ह्या चॅनलवरचे ओव्हरऑल जे व्हिडिओ आहेत ते जर आवडले तर एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मात्र करा, जेणेकरून तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायचे आहेत ते मला समजेल. तर असंच मला सपोर्ट करत राहा. पुन्हा एका छानशा व्लॉगबरोबर मी तुमच्या भेटीला येणार आहे, पण तोपर्यंत हा व्लॉग मिस करू नका. खूप धमाकेदार आणि युनिक पद्धतीनं बनवलेली माझी रेसिपी आहे. होममेड समोसे बनवलेले आहेत, ते नक्की करून पहा. रेसिपी कशी झाली, तुम्ही केलेली त्याचीही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान व्लॉगसोबत. तोपर्यंत सी यू, टाटा, बाय बाय.